नमस्कार. आज आपण 19वा अध्याय बघणार आहोत अधिक मासाचा. आजपर्यंत 18 अध्याय झाले. 7 दिवसाचे पुण्य. अधिक मास महात्म्याचा पुढील कथाभाग निवेदन करताना सूत म्हणाले, लक्ष्मीने नारायणाला प्रश्न केला की हे स्वामी, ह्या अधिक महिन्यात कोणकोणते व्रत किंवा नियमाचरण करून तरुण गेला ते तुम्ही सांगा. तेव्हा नारायणाने जी कथा सांगितली ती अशी. दक्षिणेमधील गोकर्ण पर्वताजवळचे ते एक शांत सुंदरसे गाव. त्याचे नाव शिवकांची. लखलखल्या गोपुरांचे ते गाव शिवगौरीलाही फार प्रिय होते. त्या गावात एक विप्रदास नावाच्या सेवेकरी राहत होता. तो आणि त्याची पत्नी दोघेही नेहमी ब्राह्मणांची सेवा करीत. अधिक मास आला तेव्हा त्यांनी आपणही एखादे व्रत करावे आणि पदरी पुण्य जोडावे असे ठरवले. दानाला पैसे नव्हते, तीर्थयात्रेला जायला अंगात त्राण नव्हता. मग त्यांनी नदीचे पवित्र स्नान आणि सारणेश्वराचे दर्शन घ्यायचा संकल्प केला. दोघांनीही तो नेम अधिक मासात मोठ्या श्रद्धापूर्वक आचरला. गंगेचे स्नान करायचे, सारणेश्वराचे दर्शन घ्यायचे, भावपूजा करायची आणि मग गावात परतायचे, हा त्यांचा नित्यक्रम होता. होता संपूर्ण अधिक मासाचा स्नान, पूजा आणि दर्शनाचा नित्यनेम पार पडला. शेवटचा दिवस उजाडला. त्या दिवशी त्यांनी एक एक करून जमा केलेले पैसे खर्च केले. तिथेच उद्यापन केले, ब्राह्मण भोजन घातले, ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले, प्रसाद घेतला आणि ते दोघे जण रात्री उशिराने आपल्या घराकडे येत असताना वाटेत एका प्रेत पिशाच्याने त्यांची वाट अडवली. ते पिशाच पाहून ब्राह्मण घाबरला. त्याची बायको तर बेशुद्धच पडली. भगवंताचे नाम मनात स्मरून धैर्य आणून विप्रदासाने त्या पिशाच्याला तू कोण, वाट का अडवलीस असे विचारले. तेव्हा त्या पिशाच्याने आपला सर्व पूर्व इतिहास विप्रदासाला सांगितला. अधिक मासाच्या स्नानाचे पुण्यपदरी जोडलेल्या हे पुण्यपुरुषा, तू तुझ्या पुण्यातील 7 दिवसाचे स्नान पुण्य मला दे आणि माझा उद्धार कर, अशी त्याला हात जोडून विनंती केली. विप्रदासाला त्याची दया आली. विप्रदासाने हातात पाणी घेतले, मनोमन अधिक मासाचे दैवत पुरुषोत्तम आणि भगवान शंकर यांचे स्मरण केले आणि आपल्या महिनाभराच्या स्नान पुण्याईमधल्या 7 दिवसांचा पुण्याचा वाटा हा त्या पिशाचाला दान दिला. ते उदक दान हातावर पडताच त्या पिशाचाचा उद्धार झाला. त्याला सुंदर आणि दिव्य असा देह प्राप्त झाला. त्यावेळी देवदूत आले. त्या देवदूतांनी सन्मानपूर्वक त्या पिशाचाला त्याचा उद्धार करून दिव्य देह प्रदान करून त्या विमानात बसवले. स्वर्गातून आलेल्या त्या विमानात बसत असताना त्याने विप्रदासाला हात जोडले. कृतज्ञतापूर्वक त्याला नमस्कारही केला. विप्रदासाने आपल्या पुण्यातील थोडा वाटा हा दान दिला खरा, पण त्या दानाने त्याच्या पदरात आणखीनच पुण्य घातले. अधिक मासातील स्नानाचा महिमा आणि त्यामुळे मिळणारे पुण्य हे असे थोर आहे. जय जय रघुवीर समर्थ.